बरं झालं बाई यो पाणी पडला नाही तर या ऐकून खाली दरच वाळलं होतं बरं ती इले कूच झाले असं ना आता घ्या भाकर खाऊन चला अव त्यांना मारून घेऊ आपण त्याच्यावर पडू द्या पोरं गेलं शाळेत हा हो घ्या अजून हो कुठं लक्ष आहे तुमचं काही नाही तुम्हाला कोणतरी काही बोललं वाटतच आहे ना तुमचा चेहराच सांगतो मला कोण बोललं हा नाही ग कोण नाही बोललं कोणी बोललंच तुम्हाला तरी ते बँकेवाला आलत सकाळी तो म्हणे मागच्या वर्षी तुम्ही कर्ज भरलं नाही यावर्षी जर कर्ज नाही भरलं तर वावरावर जप्ती आणू म्हणे. माल पाना कसा आला तर एवढं काय टेन्शन घेता तुम्ही नाही हे तू खरं बोलली यावर्षी देव बी आपल्या बरोबर आहे ना काय कपाशीला कायद्या लागल्या मका कशी आली मस्त कंस बी मोठा लेबर या वर्षी 3 महिने तर मक्का कडून पैसे ठेवून टाकू देवाना लय ऐकलं नव्हता टाकतो हातात पाणी टाक अरे काय तोंडाचा पडत पडला नाही रे तू आणि असा पडला तर तोंडातला येल घास घेऊन गेला रे तू रडू नका होय सगळं नीट होईन रडू नका हो काय करायचं तर करतो तू जाय घरला रडू नका जा घरला काय कराल तुम्ही हा काय कराल फाशी घेऊन काय राहिला? कराल हा? तुम्ही? फाशीच घ्या ते नका घेऊ ते नाही ना कसं रे तिथे तुटून जाईल हे नायलांच्या दोरीनं घ्या आणि कचकन घात तुटून येणं एका मिनिटात मारशा लगे झटपट ताई सोडा त्याला मरू द्या पण मला सांगा तुम्ही आत्महत्या केला ना काय करत सरकार लेतले 1,000 लाख रुपयाचा चेक तुमच्या हातात तोंडावर फेकन दुसरं काय करत सरकार काय करू सांगा ना मग काय करू कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेलाच असतो आणि शेतकऱ्याच्या दुःखाचा कोणालाच विचार नको पाठीमागे क्रिकेटच्या मैदानावर बॉन्सर लागून एक क्रिकेटर शहीद झाला त्याचं दुःख सारं जगाला झालं आम्हाला झालं तुम्हाला झालं अरे पण ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ या दुष्काळाच्या बॉन्सर लागून कित्येक वर्षापासून माझा शेतकरी मरतोय त्याचं दुःख कोणालाच कसं होत नाही रे कोणालाच कसं होत नाही पाठीमाग क्रिकेटच्या मैदानावर 100 धावा पूर्ण केल्या म्हणजे भारत रत्न दिला जातो अरे पण उन्हा तानामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या बापाच्या त्या नागरा मांग त्या अवता मांग हजारो धावा पूर्ण होत्या त्याला कसा भारत रत्न दिला जात नाही रे कसा भारत रत्न दिला जात नाही तर तुम्हालाही सांगतो शेतकरी बंधूंनो कितीही संकट येऊ द्या पण आत्महत्या हा त्याच्यावरला पर्याय नाही तर आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे आणि आपल्या न्याय हक्काची लढाई लढायला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे